तुम्हीही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता 120 दिवसाआधी तिकीट बुक विसरा. नेमका काय आहे नवीन नियम? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. सर्वात मोठा बदल म्हणजे ARP ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियड. आधी आपण 4 महिने आधी म्हणजे 120 दिवसाआधी तिकीट बुक करायचो, पण आता तुम्ही फक्त 60 दिवस आधीच तिकीट बुक करू शकणार आहात. सरकारने हा निर्णय का घेतला याचं कारण सांगताना सरकार म्हणतं की 4 महिने आधी तिकीट बुक केल्यामुळे अनेकदा सीट रिकाम्या राहायच्या किंवा दलाल त्यांचा फायदा घ्यायचे. आता खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळणं सोपं होईल असं सरकारचं म्हणणं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीट ट्रान्सफर. जर तुम्हाला अचानक काम आलं तर तुम्ही तुमचं कन्फर्म तिकीट तुमच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी 24 तास आधी स्टेशनवर जाऊन अर्ज करावा लागेल. पुढच्या वेळी प्रवासाचे नियोजन करताना हे 60 दिवसाचे गणित लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.